Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय. नीट परीक्षा संपल्यानंतर थेट पुरावेच नष्ट करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे आणि नोट्स चक्क रद्दीत विकण्यात आल्याची धक्कादायक कबुली संशयितांनी दिली आहे. लातूरपासून पुण्यापर्यंत पसरलेल्या या पेपर फुटीच्या जाळ्यात आता नक्की काय काय समोर आलंय, संशयित आरोपी जे आहेत त्यांनी काय काय कबुली दिली आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. नीट पेपर फुटीच्या तपासासाठी सीबीआयचं पथक गेल्या 11 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहे. रविवारी या तपासाला एक अत्यंत वेगळं वळण मिळालं. चौकशी दरम्यान 2 डॉक्टरांनी मोठी कबुली दिली आहे. परीक्षा संपल्यानंतर त्यांनी आपल्याकडच्या महत्त्वाच्या नोट्स आणि इतर संशयास्पद कागदपत्र थेट रद्दीमध्ये विकून टाकल्याची कबुली दिली आहे. आता या रद्दीत विकलेल्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय होतं? प्रश्नपत्रिकेशी संबंधित काही गोडबंगाल होतं का? याचा शोध सीबीआयचं पथक घेत आहे. तर सीबीआयच्या कोठडीत असलेल्या आरोपी शिक्षिका मनीषा हवालदार यांनी दिलेल्या जबाबात परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTAच्या पॅनलमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घेतलंय. या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच आपण प्रश्नपत्रिका फोडल्याचं मनीषा हवालदार यांनी मान्य केलं आहे. यामुळे थेट NTAच्या पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मनीषा हवालदारने परीक्षेपूर्वी भौतिकशास्त्र या विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लक्षात ठेवली होती. पुढे NTAच्या रसायनशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सुजाता काळे यांच्या सांगण्यावरून हे प्रश्न तेजस शाह या विद्यार्थ्याला देण्यात आले. त्यानंतर सहआरोपी मनीषा मांढरे हिच्या सांगण्यावरून हेच प्रश्न व्हॉट्सअपवर पाठवले. यासाठी मनीषाने स्वतःचा आणि तिच्या पतीचा मोबाईल वापरला होता. धक्कादायक म्हणजे शाळेच्या कॉम्प्युटरवरूनच या प्रश्नांच्या प्रिंट काढण्यात आल्या होत्या, अशी धक्कादायक माहितीही आता तपासात उघड झाली आहे. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मनीषा हवालदारने मनीषा मांढरे सोबतचे व्हॉट्सअप चॅट डिलीट केले आणि भौतिकशास्त्राच्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स चक्क जाळून टाकल्या. मात्र सीबीआयचे सायबर तज्ज्ञ आता हा डिलीट केलेला डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतंय. सीबीआयने पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या मनीषा हवालदारच्या घरावर छापा टाकला तेव्हा भौतिकशास्त्र विषयाच्या 23 पानांच्या हस्तलिखित नोट्स, नीट परीक्षेचे मराठी इंग्रजी मास्टर सेट आणि हिंदी इंग्रजी स्वरूपातल्या मूळ प्रश्नपत्रिका, NTA कडून दिली जाणारी अधिकृत उपस्थिती प्रमाणपत्र जप्त केली आहेत. तर पतीचा मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्टसाठी रवाना करण्यात आलाय. सुरुवातीला लातूरमधून प्राध्यापक PV कुलकर्णी आणि शिवराज मोठेगावकर यांना अटक झाली. त्यानंतर एका बालरोग तज्ज्ञाचं नाव समोर आलं आणि हळूहळू तपासाची सुई इतर 3 डॉक्टरांकडेही फिरली. सीबीआयने आतापर्यंत 4 डॉक्टरांची कसून चौकशी केली असून त्यांचे मोबाईल, संशयास्पद दस्तऐवज जप्त करून पुण्याला तपासासाठी पाठवले आहेत. पुण्याकडून मिळणाऱ्या धागेदोऱ्यांवरच आता लातूरमधल्या तपासाची सगळी चक्रे फिरणार आहेत. नीट प्रश्नपत्रिका फुटीचं हे जाळं फक्त लातूर किंवा पुण्यापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे देशातल्या अनेक भागात आणि NTAच्या मुख्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी कुठे कागदपत्र रद्दीत विकली गेली आहेत तर कुठे नोट्स जाळल्या गेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे सीबीआयच्या पुढील तपासात लवकरच समोर येईल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.